प्रभाग 21 मधून जनतेचा उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित. उमेदवार सागर पावसेंचा निर्धार. सातारा नगर परिषद प्रभाग क्रमांक 21 मधील निवडणूक ही आता येथील जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे येथील जनताच मला नगरसेवक पदावरून निवडून देईल असा विश्वास प्रभाग क्रमांक 21 मधील अपक्ष उमेदवार सागर पावसे यांनी व्यक्त केला. प्रभाग 21 मधील विकासासाठी गेली 10 ते 15 वर्षापासून घेतलेले कष्ट आणि सामान्य जनतेशी जोडलेलं नातं हाच माझा पक्ष असून या प्रभागातील सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा, युवकांचे प्रश्न यासाठी जनतेने मला या प्रभागाची उमेदवारी दिली. यामुळे अजून 24 तास जनतेसाठी काम करण्याची माझी भूमिका राहणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील जनतेतूनही सागर पावसे दादा हाच या भागासाठी हवा असा विश्वास व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 21 मधून सागर पावसे जे उमेदवारी करतायत, आम्ही त्यांना दादा म्हणतो. त्यांचा एक मी कार्यकर्ता, एक मित्र म्हणून आज आम्हाला सांगावंसं वाटतंय की प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत की बाबा तुमची लाईटची समस्या आहे, रस्त्याची आहे, नाल्याची आहे, गटराची आहे किंवा प्रभागामध्ये प्रचंड समस्या आहे. याचा जर कोण निर्माण करेल तर तो फक्त आणि फक्त सागरदादा करतील. बाकी आज गेली 15 वर्ष दादांनी जो समाजकारणातून जो पूर्ण वॉर्डमध्ये जो त्यांचा एक ठसा उमटवला आहे, त्या ह्याच्यामध्ये आज पूर्ण प्रभागामधून त्यांना स्वतः लोकांनी उमेदवारी जाहीर केली त्यांची की बाबा तुम्ही दादा उभं राहा. आज दादांनी थांबायचं म्हटलं तरी लोकांची ती इच्छा नाही आहे का, तर बाबा आपल्या हक्काचा माणूस आणि आपल्यासाठी भांडणारा माणूस आज नगरपालिकेत जर पाठवायचा कोण असेल तर तो फक्त सागरदादा असेल. आणि सागरदादाकडं कधीही तुम्ही रात्री 1 वाजता फोन करा, 2 वाजता फोन करा, पहाटे 5ला करा. आज पाण्याची समस्या असू दे, आज सगळ्यांना माहिती आहे की पाण्याची एवढी अडचण आहे की बाबा आज ह्या प्रभागात पाणी आलं आहे, खालच्या आलं नाही आहे. तर ज्यावेळी सागरदादांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी फोन केला आहे त्यावेळी सागरदादा झोपेतून उठून ही सगळी कामं करण्यासाठी स्वतः तिथं हजर राहिलेले. मग हे सगळं जर ते करत असताना आपण जर त्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही तर मग कोण राहणार. यासाठी आम्ही सर्वांनी, पेठेतील लोकांनी, ज्येष्ठ नागरिक असू द्या, महिला असू द्या, या सगळ्यांनी दादांना प्रचंड ताकद त्यांच्या पाठीशी उभी केलेली आहे. आणि युवा सागर पावसे हा मन मिळावं अगदी सगळ्यांना हवा असं वाटतं. मग आता आमच्या तर बाबतीत कधीच नाही. रात्री केव्हाही तुम्ही हाक मारा, तो तयार आहे. का आशीर्वाद कायम आहे. त्यांचं कुटुंब म्हणजे आमच्याशी तरी आम्ही सहमत आहे. आता मध्ये जी दुर्घटना झाली तरी त्याच्यामध्ये आम्ही सामील होणार तो विजय. सुनील जनार्दन मोहने या पेठेत राहतो आणि सागर अशोक पावसे हे या पेठेतून अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहे. त्यांचं चिन्ह आहे एअर कंडिशनर आणि गेली 10 वर्षे आले समाजकार्य करत आहेत. लहानपणापासून भक्त मंडळाची ती उपाध्यक्ष आहेत. प्लस गणपती उत्सवात मोठ्यांचे काम करता असतं. शिवाय गल्लोगल्ली समाजकार्य, तुमच्या आरोग्य संबंधीचे कार्यक्रम ठेवतात. परत असे बरेच काय त्यांनी कार्यक्रम राबवलेले आहेत. रस्त्याची कामं केलेली आहेत आणि इतर लोकांची समजूतपणे अहोरात्र कुणाही जर हाक मारली तरी ते आवर्जून तिथं जातात. शिवाय कुणाचे मदत कार्य करायला लागली असते तर ते कुणाचा फोन बिन आला तर ते आवर्जून जातात तिथे. म्हणजे असं भेदभाव असा करत नाहीत. गेली 10 वर्षाला त्यांचं समाजकार्य अगदी अत्युत्तमपणे चालू आहे. आणि काय गेले आता बरेच वर्ष आले बंदोबस्त आमचे उभे 40 वर्ष आले आहे. कुठंतरी थांबलं पाहिजे. मॅनेजरचं शिपाई होणं, शिपाईचं मॅनेजर होणं हे काही योग्य नाही आहे. नवीन माणसांना बी त्यांनी संधी दिली पाहिजे. आणि त्यापासून म्हातारपण आलं म्हणून असं काही होत नाही. पण तरुण माणसाला बी त्याच्या पुढच्या पिढीत त्याला जगाचा अनुभव काय आहे हे त्याला मिळणं भाग्य आहे. त्याचं मिळलं पाहिजे त्याला हक्क त्याचं. म्हणून मी सांगतो की नवीन माणसाला थोडाफार त्यांनी चान्स द्यावा. आणि नवीन माणूस हा त्याच्या आयुष्यामध्ये तो करत राहणार चांगलं कार्य कुठं काय आहे ते. नमस्कार. प्रभाग क्रमांक 21 मधून मी सागर पावसे, एअर कंडिशनर चिन्ह आहे माझं, अपक्ष उमेदवार आहे. या प्रभागामध्ये गेली 10 वर्ष मी काम करत आहे.
2017 साली मी स्वीकृत नगरसेवकपदी निवड भारतीय जनता पक्षातर्फे झाल्यानंतर मी या प्रभागामध्ये काम करत आलेलो आहे आणि त्या कामाची पोच पावती म्हणून लोकांनी मला अपक्ष उमेदवारी भरण्याकरता आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहाकरता त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं मी आज प्रभागामध्ये फिरत आहे आणि लोकांना संपर्क करतो. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कारण यापूर्वीचे उमेदवार प्रभागामध्ये कधी न फिरल्यामुळे 9 वर्षाच्या कालखंडामध्ये कधीही ते आमच्याकडं आमची कामं सोडवण्याकरता आलेली नसल्यामुळे आम्ही यावेळी बदल करणारे असे लोकांची भावना आहे. यावेळीची निवडणूक जनतेने हातात घेतलेली असून त्यामुळं जनताच आता मला निवडून येईल अशी खात्री आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.